MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका सहन केल्यानंतर लातूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती. जवळपास 80% शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केलेली आहे. मात्र गेल्या 10 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळलेला नसल्यामुळं दुबार पेरणीचे संकट जे आहे ते शेतकऱ्यांवर येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडं बोगस बियाण्यांचा सामना देखील आता शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. मोठा फटका जो आहे तो वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना बसतो आहे. सोयाबीनची पेरणी केल्यानंतर बऱ्याच भागामध्ये जे आहे ते बीज जे आहे ते उगवलेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. चाकूर तालुक्यातल्या शिवणखेड भागामध्ये आता आपण आहोत. आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या भागातले, आणि त्यांनी जी पेरणी केलेली होती सोयाबीनची ते पिकं जे आहेत ते पूर्णपणे उगवलेली नाहीत आणि ह्याची संख्या मोठी आहे. आणि त्यामुळं मोठा फटका जो आहे तो यावेळेला बीज कंपन्यांकडून तुम्हाला बसताना पाहायला मिळतो आहे. किती एकर जमीन आहे, तुम्हाला काय पेरणी केलेली होती तुम्ही, आणि आता काय नुकसान होत आहे? 15 एकर जमीन आहे. आम्ही 612 महाबीजचं पेरलेलं आहे. कृषी महासेवा केंद्र प्रसाद यांच्याकडून आम्ही हे बियाणं घेतलेलं आहे. परंतु त्या बियाण्याला आम्ही भरपूर खर्च केलेला आहे. एक बॅग आम्हाला जवळजवळ 2,500 रुपये आणि खताची बॅग 1,500 रुपये, अशी एकूण 2.5 आणि 1.5 म्हणजे जवळजवळ 4,000 रुपये या ठिकाणी. आणखीन पेरणी यंत्राचा खर्च लगेच अशा प्रकारे या ठिकाणी जवळजवळ आम्हाला एका बॅगला जवळजवळ 5,000 रुपये खर्च येतो. पण आज आमचं बियाणं या ठिकाणी उगवलेलं नाही. दुकानदार आम्हाला बोलू देत नाही. आम्हाला माहीत नाही, आम्ही बियाणं दुसरं आणलेलं आहे ते बघून घ्या, अशा प्रकारचा उडवाउडीचे उत्तरे दुकानदार या ठिकाणी आम्हाला करतो आहे. नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. हां, तर आम्हाला या ठिकाणी आम्ही शिवणखेड बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर या ठिकाणचे आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला नुकसान भरपाई सरकारने दिलीच पाहिजे. जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली तर आम्ही या ठिकाणी जगू शकतो, अन्यथा आम्ही जगू शकणार नाही. आम्ही या ठिकाणी आत्महत्येला या ठिकाणी प्रवृत्त होत आहोत, कारण आम्ही जमिनीकडे पाहिल्यानंतर आमचा जीव या ठिकाणी तिळतिळ तुटतो आहे. काय करावं आणि काय नाही अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तरी सरकार मायबापानं आमच्याकडे या ठिकाणी पाहावं आणि आमच्यावर या ठिकाणी दया करून काहीतरी नुकसान भरपाई या ठिकाणी आम्हाला द्यावी, तरच आमचं जीवन या ठिकाणी सुखात जाईल. अन्यथा आम्हाला मरण पत्करल्याशिवाय. तुमची किती एकर जमीन आहे? तुम्ही काय पेरलं होतं? आम्ही सोयाबीन पेरलं होतं. मी रामेश्वर आलापुरे. मी 19 तारखेला सोयाबीन पेरलं आहे. आज जवळजवळ 10 दिवस झालेले आहेत, तरी बिलकुल सोयाबीन उगवलं नाही. आणि कृषी सहाय्यक साहेब सकाळी येऊन गेले आणि त्यांना बोलल्यानंतर ते पण उडवाउडीचे उत्तरे देत आहेत. आता सध्या तर काही विभाग पण दखल घेत नाही. आणि प्रसाद फर्टिलायझर्सवाल्याला विचारलं, त्यांच्यापासून आणलं होतं, ते पण असंच बोलत आहेत की बियाणे काय आमच्या घरी तयार झालं नाही, किंवा आमच्याकडे काय 50-50 रुपयावर आम्ही बॅगा विकतो, असे उडवाउडीचे उत्तरं देत आहेत. आणि तुमचं तुम्ही पहा असं म्हणत आहेत. या भागातले किती शेतकरी आहेत आणि म्हणजे किती एकर जमिनीवर अशा पद्धतीनं बोगस बियाणाचा फटका बसला आहे? जवळजवळ आज आमच्या गावामध्ये 100 एकरावरती या बियाणाचा फटका बसलेला आहे. आणि आज आम्ही सर्व आमच्या मित्राचं या ठिकाणी जवळजवळ 15 एकरचं नुकसान झालेलं आहे. आम्ही मित्रासाठी आम्ही सर्वजण त्या दुकानदाराकडे, प्रसाद ट्रेडर्सवाल्याकडे गेलो. ते महाबीजचं बीज आपलं बियाणे विकत होता. त्यांनी तरी आम्हाला काही जवळ येऊ दिलं नाही, उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर आम्ही कृषी सहाय्यकाला संपर्क साधला. कृषी सहाय्यकाच्या त्यांनी सांगितलं तुम्ही कृषी अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी जावा, तिथं अर्ज करा. त्या ठिकाणी आम्ही अर्ज केला. त्या ठिकाणी कोणता अधिकारी नव्हता. पण आज आम्हाला कृषी सहाय्यकाने एका कृषी अधिकाऱ्याचा, ज्यांच्याकडे चार्ज आहे, श्रेयश खंदाडे साहेब म्हणून आहेत, त्यांना आम्ही संपर्क साधला. त्यांनी म्हणले आज आम्ही पत्र काढतो आणि उद्या परवा तुम्हाला या ठिकाणी पंचनामा करण्याची सोय करतो. पण आम्ही त्यांना 4 वाजता परत फोन केला रिमाइंडसाठी, पण त्यांनी आम्हाला परत म्हणलं की या ठिकाणी जे तालुका कृषी अधिकारी आहेत ते उपलब्ध नाही आहेत आणि जे समिती नेमल्या त्या समितीला अध्यक्ष नाही आहेत. कारण एक क्लास 1 अधिकारी असतो पण तो सध्या उपलब्ध नाही. मग आम्ही तांत्रिक अडचणी जे आहेत ते कृषी विभाग सांगतो आहे. आपण जर पाहिलं तर अवकाळीचा जबरदस्त फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलात. फळबागा उद्ध्वस्त झाल्या अवकाळी पावसामुळं, त्यामधून शेतकरी सावरतात. त्यानंतर पेरणी होते आणि पेरणी झाल्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहेच. त्यातच बोगस बियाणांचा हा प्रकार समोर आलेला आहे. लातूर जिल्ह्यातल्या चाकूरच नव्हे तर अनेक तालुक्यांमध्ये अशा प्रकारच्या बोगस बियाणांचा फटका जो आहे तो असंख्य शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळे कृषी विभागानं या बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कारवाई पण करावी आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी होते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. MDH चणा मसाला.
आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।